योगेश पवनीकर यांची शिवसेना शिंदे गट पूर्व विदर्भाच्या सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती केली आहे। संस्थेप्रती त्यांची सक्रिय भूमिका, निष्ठा आणि तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। या नवीन भूमिकेत पवनीकर पूर्व विदर्भातील संघटनात्मक कामांना डिजिटल माध्यमातून गती देतील आणि सरकारी योजना आणि लोककल्याणकारी धोरणाचा प्रसार देखील सुनिश्चित करतील। त्यांच्या नियुक्तीबद्दल पवनीकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आणि संघटनेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या डिजिटल रणनीतीला आणखी बळकटी मिळेल आणि संघटनेला तरुणांशी जोडण्याची महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आहे। शिवसेना संप्रमुख गडचिरोली तथा निरीक्षक पूर्व विदर्भ शिवसेना आज योगेश पवनीकर याची सोशल मीडियाचे विदर्भ प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेली आहेत। माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा प्रसार आणि विदर्भामध्ये कसा करता येईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून काय शासनाच्या योजना असतील, पक्षाची बांधणी कशी असेल, पक्ष कशा पद्धतीने समोर नेता येईल, ही सगळी जबाबदारी प्रसार करण्याची जबाबदारी योगेशवरती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहेत। मला अपेक्षा आहे की तो या माध्यमातून सुंदर काम विदर्भामध्ये करेल। पक्ष बळकट करण्याकरता तो हा कार्यकर्ता आमचा हा सक्षम आहे। आज तो पदाधिकारी झाला, मी त्याचं अभिनंदन करतो। परंतु हे करत असताना त्याला वेळोवेळी पक्षाची सगळी मदत घ्यावी लागेल। त्या पक्षाच्या माध्यमातून ज्या शासकीय योजना असतील, पक्षाची ध्येय धोरणे असतील, पक्षाची संघटन असेल, ते कशा पद्धतीनं ग्राउंडवर नेण्याकरता सोशल मीडिया हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्या माध्यमातून योगेश परिपूर्ण काम करेल मला अपेक्षा आहे। आता मी योगेश पवनीकर मी 3 वर्षापासून नागपूर शहरामध्ये सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत होतो शिवसेनेची। आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून राहुलभाई कनाल आणि प्रतीकजी शर्मा यांच्या सहकार्याने मला पूर्व विदर्भ सोशल मीडियाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी जे माझ्यावरती विश्वास ठेवून मला जे दायित्व दिलेलं आहे पदाचं, ते मी संपूर्णपणे पार पाडीन। आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये विरोधामध्ये जे पण काही खोट्या टिप्पणी या काही असे जे आक्षेपार राहिले त्याच्यासाठी सक्षमपणे सोशल मीडिया पूर्व विदर्भाची टीम संपूर्णपणे ताकदीने आता समोर हे करेल।